शेतकऱ्यांसाठी खुशखबर। या दिवशी एकाच वेळी खात्यात जमा होणार 16वा आणि 17वा हप्ता। हप्त्यातही होणार तब्बल एवढी वाढ। तर शेतकरी मित्रांनो, आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। दर 4 महिन्यांच्या अंतराने 2,000 रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेले जातात। जानेवारी महिन्यात बातमी आली होती की पीएम किसान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रोख रकमेचे प्रमाण वार्षिक 6,000 रुपयांवरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार करत आहे। असं केल्यास 22,000 कोटी रुपये अतिरिक्त लागतील। तर आता ऑक्टोबर 2023 मध्ये बातमी आली की 5 राज्यांमध्ये विधानसभेची निवडणुका पार पडणार आहे आणि या निवडणुकापूर्वी शेतकऱ्यांवर फोकस ठेवून पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकार करू शकते। त्यासाठी पीएम किसानच्या निधीत वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव याच महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत आणला जाईल। या बातमीत असंही म्हटलं आहे की पीएम किसानच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या ही 11 कोटीहून 8.51 कोटींवर आली आहे। म्हणजेच 2.5 कोटी लाभार्थी कमी झाल्याने योजनेच्या निधीत 2,000 रुपये वाढवावे तरी केंद्र सरकारकडून दिली जाणारी एकूण रक्कम वाढणार नाही। देशात 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची वोट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकार आगामी लोकसभा निवडणुकापूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा आणि 17वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार करत आहे। तसेच या हप्त्यांची रक्कम देखील वाढण्याची शक्यता आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे।